अगं रूपा, काल आमच्या घरी एक सुंदर बाळ आलंय. मी तुला त्याचे वर्णन करून सांगते. त्याचे छोटेसे सुंदर नाक गोलाकार आहे. त्याचे सुंदर डोळे गोलगोल आहे. त्याचे छोटे छोटे होठ लाल चुटूक दिसतात. त्याचे फुगीर गोबरे गाल खूपच फुगीर वाटतात. त्याचा सुंदर गोरा चेहरा तर पाहतच राहावासा वाटतो. त्याच्या तोंडात दात नसल्याने ते रिकामे वाटते. कधी येतील ग त्याच्या तोंडात छोटे छोटे दात? अगं श्रेया, तू आता ज्या बाळाचे वर्णन केले ना, ते मी तुला सजवून सांगते. बघ तुला कसं वाटतं. काल आमच्या घरी चंद्रासारखे एक सुंदर बाळ आले. त्याचे छोटेसे सुंदर नाक बटनासारखे गोलाकार आहे. त्याचे गोल गोल डोळे जणू लुकलुकते तारेच आहेत. त्याचे छोटे छोटे लाल चुटक ओठ तर गुलाबाच्या पाकळ्याच वाटतात. त्याचे फुगीर गोबरे गाल तर फुगलेल्या फुग्याहूनही फुगीर वाटतात. त्याचा सुंदर गोरा चेहरा पाहून तर त्यापुढे चंद्रही फिका वाटतो. त्या तोंडात दात नसल्याने ते काम्या बोळक्यासारखे वाटते. कधी येतील ग त्याच्या तोंडात छोटे छोटे मोत्यासारखे दात? मित्रांनो, आता जो संवाद आपण ऐकलेला आहे, या संवादामध्ये दोन प्रकारचे उतारे आपल्याला दिसतात. या दोन मुलींच्या वाक्यरचनांमध्ये थोडासा फरक दिसून येतो आहे. काय फरक आहे बघा. श्रेयाने तयार केलेल्या वाक्यांमध्ये रूपाने काही शब्दांची भर घातली. त्यामुळे रूपाने तयार केलेली वाक्य अधिक आकर्षक व सुंदर वाटतात. रूपाने श्रेयाच्या वाक्यांमध्ये जे शब्द योजले त्या शब्दांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त झाले. ज्या गुणधर्मांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्या गुणधर्मांना आपण भाषेचे अलंकार म्हणतो. आपली भाषा सुंदर, आकर्षक आणि प्रभावी होण्यासाठी साहित्यिक आपल्या लेखनात आणि बोलण्यात भाषिक अलंकारांचा वापर करत असतात. मराठी भाषेतील अलंकार हे बहुतेक संस्कृत भाषेतून आलेले आहेत आणि अलंकारांचे प्रामुख्याने दोन प्रकार आपल्याला आढळून येतात. एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार. अलंकारांचे प्रामुख्याने जे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात त्यामध्ये शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार हे जे दोन प्रकार आहेत, त्यापैकी शब्द अलंकारांचे यमक, अनुप्रास, शब्दश्लेष असे प्रकार पडतात आणि अर्थ अलंकारांचे अर्थश्लेष, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, अपनुती असे विविध प्रकार आपल्याला आढळून येतात. अर्थ अलंकारांचा विचार करताना आपल्याला ओळीतील किंवा वाक्यातील चार घटकांचा विचार करावा लागतो आणि ते चार मुख्य घटक आहेत: उपमेय, उपमान, समान गुण आणि साम्यदर्शक शब्द. एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण हे चारही घटक समजून घेऊ. आता आपल्या समोर कवितेची एक ओळ आहे. बाप माझा मोठा होता डोंगरासारखा. बाप माझा मोठा होता डोंगरासारखा या ओळीमध्ये कवी बापाचं वर्णन करत आहेत. ज्या घटकाचे वर्णन केले जाते त्याला उपमेय म्हणतात. म्हणून या ओळीमध्ये बाप हा शब्द उपमेय आहे. याच ओळीत कवीने बापाची तुलना डोंगराशी केली आहे. मग ज्या घटकाशी तुलना केली जाते, ज्या घटकाबरोबर तुलना केली जाते त्याला उपमान म्हणतात. म्हणून या ओळीमध्ये डोंगर हे उपमान आहे. या ओळीत बाप आणि डोंगर या दोघांमधील समान गुणधर्म आहे मोठेपण, आणि हे मोठेपण दाखवण्यासाठी योजलेला शब्द आहे सारखा. पुन्हा एकदा बघूया आपण. उपमेय ज्याचे वर्णन करायचे आहे ते, उपमान ज्याच्याशी तुलना करायची आहे ते, समान गुण उपमेय आणि उपमान यांच्यातील गृहीत धरलेला समान गुणधर्म, आणि साम्यदर्शक शब्द उपमेय आणि उपमान यांच्यातील समान गुणधर्म दाखवण्यासाठी योजलेला शब्द. आता आपण हे चारही घटक ओळखण्याचा सराव करू. सरावासाठी आपल्या समोर एक तक्ता आहे. हा तक्ता आपण पूर्ण करू आणि त्यानंतर पुढे जाऊ. चला, आता आपण या ठिकाणी अर्थालंकारांचे चार प्रकार अभ्यासणार आहोत. ते प्रकार आहेत उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आणि व्यतिरेक. बघा, आता आपण ज्या चार ओळी पाहणार आहोत या चारही ओळींमध्ये
उपमेय मुख, उपमान चंद्र आणि सुंदरता हा समान गुणधर्म असणार आहे. मात्र फरक असणार आहे तो साम्यदर्शक शब्दांमध्ये. बघा, आता आपल्या समोर अलंकाराचे 4 प्रकार आणि त्या प्रत्येक प्रकारापुढे दिलेली ओळ यांचा तुलनात्मक अभ्यास करू आणि या 4 ओळींमधील फरक समजून घेऊ. उपमा या अलंकाराच्या समोर जी ओळ आहे त्यामध्ये साम्यदर्शक शब्द आहे सारखे. उत्प्रेक्षा अलंकाराच्या समोरील ओळीमध्ये साम्यदर्शक शब्द आहे जणू. रूपक अलंकाराच्या समोर जी ओळ दिलेली आहे त्यामध्ये मुखचंद्र यातील एकरूपता दाखवणारा हा लपलेला शब्द आहे आणि व्यतिरेक अलंकारासमोरील ओळीमध्ये पेक्षा जास्त ह्या अर्थाचा हुन हा साम्यदर्शक शब्द आलेला आहे. या साम्यदर्शक शब्दांच्या आधाराने आपल्याला अलंकाराचे हे 4 प्रकार ओळखता येतात. चला आता आपण एका तक्त्याच्या आधाराने अलंकाराचे प्रकार ओळखण्याचा सराव करू. सरावासाठी असलेला हा तक्ता आपण वहीत लिहून पूर्ण करू आणि त्यानंतर अलंकाराच्या या 4 प्रकारांची आणखी काही वैशिष्ट्ये समजून घेऊ. आता आपण अलंकाराचे हे 4ही प्रकार तुलनात्मक स्वरूपात एका तक्त्याच्या आधाराने समजून घेऊ. बघा, तो तक्ता आता आपल्या समोर आहे. यासाठी आपण जी उदाहरणे घेतलेली आहेत या सर्व उदाहरणांमध्ये उपमेय मुख, उपमान चंद्र, समान गुण सुंदरता हे समान घटक आहेत. फरक झालेला आहे तो साम्यदर्शक शब्दांमध्ये. बघूया आपण तक्ता वाचून. आता आपण अलंकाराच्या या 4 प्रकारांची स्वतंत्रपणे लक्षणे आणि उदाहरणे समजून घेणार आहोत. उपमा. उपमेय व उपमान यात समानता आहे असे वर्णन केलेले असते. सम, समान, सारखा, परी, गत, प्रमाणे असे समानतादर्शक शब्द वापरलेले असतात. उदाहरणार्थ, आईची माया आभाळासारखी विशाल असते. उत्प्रेक्षा. उपमेय जणू उपमानच आहे असे वर्णन केलेले असते. जणू, गमे, वाटे, भासे, की, जसे, तसे, जेवी असे समानतादर्शक शब्द वापरलेले असतात. उदाहरणार्थ, आईची माया म्हणजे जणू आभाळच. रूपक. उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे असे वर्णन केलेले असते. हेच, केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत असे समानतादर्शक शब्द वापरलेले असतात. कुठे असा शब्द वापरलेला नसेलही कदाचित. उदाहरणार्थ, आईची माया म्हणजे साक्षात आभाळच. व्यतिरेक. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असते. पेक्षा, हुन, हुनी असे समानतादर्शक शब्द वापरलेले असतात. उदाहरणार्थ, आईची माया आभाळाहून विशाल असते. आणि आता दृढीकरणासाठी स्वाध्याय म्हणून 4 प्रकारच्या कृती आपण करणार आहोत. चला तर मग वहीत लिहिण्यासाठी आवश्यक तेथे व्हिडिओ थांबवून ठेवू आणि लिहून झाले की मग पुढे जाऊ.